चक्रवाढ व्याजाच्या विशिष्ट दराने 2 वर्षानंतर आणि 3 वर्षाच्या मुद्दलांच्या रकमा या 21:20च्या गुणोत्तरात आहेत, तर व्याजदर किती आहे? व्याजदर किती आहे असं आपल्याला विचारले. ठीक आहे, व्याजदर किती आहे. मग आता या ठिकाणी सांगता येईल बघा, जर तुम्हाला सलग वर्ष असतील, कशी सलग वर्ष, जर सलग वर्ष असतील तर आपल्याला असं करता येतं, डायरेक्ट घ्यायचं. म्हणजे 3 वर्षाची मुदत आहे 21x आणि 2 वर्षाची मुदत आहे रक्कम आहे 20. 21:20 हे प्रमाण आहे. जर प्रमाण दिलं असेल रकमांचं राशीचं तर तुम्ही डायरेक्ट असं करू शकता बघा, 100 अधिक r भागिले 100 या साईडला घ्यायचं आणि फक्त इथं काय करायचं, तर ही वर्ष जर सलग असतील आणि त्यांची जर राशीचं गुणोत्तर असेल 3:2 म्हणजे 3 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष असं असेल आणि गुणोत्तर असेल तर या पद्धतीने घ्यायचं. 100 अधिक r भागिले 100 बरोबर 21/20. लक्षात आलं का बघा, वर्ष सलग पाहिजेत. वर्ष जर सलग असतील तर आपण असं घेऊ शकतो. आता नेक्स्ट स्टेपला हे 100 या साईडला छेद आलाय, पलीकडे जाऊ द्या. म्हणजे 100 अधिक r बरोबर 21/20 गुणुले 100. नेक्स्ट स्टेपला आपल्याला असं करता येईल 20×21 20×5 100 21 गुणुले 5 म्हणजेच आपल्याला 100 अधिक r बरोबर 21 गुणुले 5 झालं 105. 105 मधून हे 100 फक्त वजा करा. r बरोबर 105 वजा 100 म्हणजेच r बरोबर 5%. रेट किती असेल तर 5% रेट असेल. रेट किती आहे, व्याजाचा दर किती आहे बघा, तर व्याजाचा दर 5%. ऑप्शन नंबर 2